हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण भगवद्गीता अध्याय 1 मधील अर्जुन विषाद योग. तर आपले 20 श्लोक झालेत. आता आपण 21 आणि 22 दोन श्लोक वाचूया. चला. सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापय मेच्युत यावदेतान्निरीक्षे हम योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यमस्मि न योद्धव्यमस्मिन्द्र न समुद्यमे. शब्दार्थ बघूया. अर्जुन हा उवाच म्हणजे अर्जुन म्हणाला. सेनयो म्हणजे सेनयो हा म्हणजे सैन्यांच्या, उभयहा म्हणजे दोन्ही, मध्ये म्हणजे मध्यभागी, रथम म्हणजे रथ, स्थापय म्हणजे कृपया उभा कर, मे म्हणजे माझा, अच्युत म्हणजे हे अच्युत, कधीच पतन न होणारा, यावत म्हणजे जोपर्यंत, एतान म्हणजे हे सर्व, निरीक्षे म्हणजे पाहू शकेन, अहम म्हणजे मी, योद्धू कामान म्हणजे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या, अवस्थितान म्हणजे युद्धभूमीवर रचिलेल्या. कै हा म्हणजे कोणाशी, मया म्हणजे मला, सह म्हणजे समवेत, योद्धव्यम म्हणजे युद्ध करावयाचे आहे, अस्मिन म्हणजे या, रण म्हणजे संघर्ष, युद्ध म्हणजे रण म्हणजे संघर्ष आणि युद्ध, समुद्यमे म्हणजे प्रयत्नात, खटपटीत. आता अर्थ बघूया आपण श्लोकाचा. अर्जुन म्हणाला, हे अच्युत, कृपया माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन चल. म्हणजे जेथे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या आणि ज्यांच्याशी मला या भयंकर शस्त्रास्त्र स्पर्धेमध्ये संघर्ष करावयाचा आहे, त्या सर्व उपस्थितांना मी पाहू शकेन. अर्जुन काय म्हणाला कृष्णाला, हे अच्युत, कृपया माझा रथ सैन्यांच्या मध्ये घेऊन चल. म्हणजे मला काय करायला भेटेल, जिथे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या आणि ज्यांच्याशी मला या भयंकर शस्त्रास्त्र स्पर्धेमध्ये संघर्ष करावयाचा आहे, त्या सर्व उपस्थितांना मी पाहू शकेन. आता तात्पर्य काय तर पाहूया. श्रीकृष्ण जरी पुरुषोत्तम श्री भगवान असले तरी अहेतुकी कृपेमुळे ते आपल्या मित्राची सेवा करीत होते. ते आपल्या भक्तावरील प्रेमात कधीही चुकत नाहीत, म्हणून त्यांना या ठिकाणी अच्युत असे संबोधण्यात आले आहे. सारथी या नात्याने त्यांना अर्जुनाच्या आदेशांचे पालन करावे लागत असे आणि हे करण्यात त्यांनी कधीच संकोच केला नाही. यासाठीच त्यांना अच्युत म्हणून संबोधण्यात आले आहे. जरी त्यांनी आपल्या भक्ताचे सारथ्य स्वीकारले होते, तरी त्यांच्या परमस्थानास कोणीच आव्हान देऊ शकत नाही. सर्व परिस्थितीत
ते सर्व इंद्रियांचे स्वामी पुरुषोत्तम श्री भगवान ऋषिकेश आहेत. भगवंत आणि त्यांचा सेवक यांच्यामधील संबंध अत्यंत मधुर आणि दिव्य असतो. सेवक हा भगवंतांची सेवा करण्यात सदैव तत्पर असतो आणि भगवंतही सतत आपल्या भक्ताची सेवा करण्याची संधीच पाहत असतात. भगवंत स्वतः आदेश देण्यापेक्षा युद्ध भक्तांना स्वतःपेक्षा ज्येष्ठतेचे स्थान देऊन त्यांचा आदेश स्वीकारण्यात अधिक आनंद मिळवतात. भगवंत स्वामी असल्याने प्रत्येकजण त्यांच्या आज्ञेखाली असतो आणि त्यांना आज्ञा देणारा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीच नाही. परंतु आपला शुद्ध भक्त आपल्याला आज्ञा देत असल्याचे पाहून त्यांना दिव्यानंद होतो. वस्तुतः ते सर्व परिस्थितीत अच्युत असले तरी भक्ताचा भाव पाहून तेही आनंदी होतात. भगवंतांचा शुद्ध भक्त या नात्याने अर्जुनाला आपल्या भावंडांशी आणि चुलत्याशी युद्ध करण्याची मुळीच इच्छा नव्हती. पण दुर्योधन हट्टी असल्यामुळे आणि शांततामय वाटाघाटी करण्यास कधीच तत्पर नसल्यामुळे अर्जुनाला युद्धभूमीत येणे भाग पडले. यासाठीच युद्धभूमीवरील उपस्थित ज्येष्ठ व्यक्तींना पाहण्यास तो उत्सुक होता. रणांगणावर शांततेचा प्रयत्न करण्याचा जरी प्रश्नच नव्हता तरी त्या व्यक्तींना पुन्हा पाहण्याची आणि एका अनावश्यक युद्धाची मागणी करण्यात ते किती कृतनिश्चयी आहेत हेही पाहण्याची त्याची इच्छा होती. तर आपल्या 22 श्लोक झालेत. आता पुढचा व्हिडिओ घेऊन पुढे येऊया, भेटूया. चला बाय.